ब्रेकिंग न्यूज पाहूया. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांनी हल्लाबोल केलाय. मुंबईतील चांगल्या गोष्टी गुजरातला नेण्याचा डाव आहे असं राऊतांनी म्हटलंय. लालबागचा राजाही गुजरातला नेला जाईल अशी भीती राऊतांनी व्यक्त केली आहे. गुजराती व्यापारी मंडळाचा मुंबईवर हल्ला करण्यात आला. राऊतांच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून समाचार करण्यात आलाय. राऊत देवदेवतांचंही राजकारण करत असल्याचा टोला हा लगावण्यात आला. व्यापारी चोरत असतात असं भासवण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल करण्यात आला. लालबाग का राजा जो है वो मुंबई की शान और प्रतिष्ठा है. मुंबई की शान और प्रतिष्ठा में जो जो बातें हमने देखी है वो सब गुजरात में लेकर चले गए अमित शाह जी और मोदी जी. उद्योग, व्यापार, संस्थाएं जैसे इंटरनेशनल फिनांस सेंटर हो या और कुछ हो, हमारी ज़मीन, लैंड, सब कुछ गुजरात में लेके जा रहे हैं क्योंकि ये मुंबई की प्रतिष्ठा और वैभव की निशानी है. तो इस बार जब अमित शाह जी वहाँ आए तो लोगों को डर लगा कि क्या ये हमारा लालबाग का राजा का भी उत्सव, लालबाग के राजा गुजरात पे तो नहीं लेके जाएंगे. संजय राऊत उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते काय म्हणत आहेत तर अमित शाह मुंबईत जे काही लालबागच्या दर्शनाला येते ते लालबागच्या राजाला इथून पळून नेणार आहे. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जी जी काही महत्वाची देवस्थाने देव आहेत त्यांना पळवून नेणार आहे. म्हणजे उगीच काहीतरी खोटं बोलत राहायचं आणि जनतेला संभ्रमात टाकायचं. त्या बुद्धीचा रास जो म्हणतात तो हाच. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि तिने यांना सद्बुद्धी द्यावी, अन्यथा उरलीस तुरली शिवसेना सुद्धा संजय राऊत हे संपून टाकतील. त्यांच्या अशा वक्तव्यापासून मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने सावधान राहावे हीच विनंती. गुजरात व्यापारी मंडळाचे 4 प्रमुख लाभार्थी आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. ह्यांच्या घरातल्या एकही गोष्ट म्हणजे एसी असो, घरातल्या गाड्या असो, घालणारे कपडे असो, आंतरवस्त्र असो, बाहेरगावीचे दौरे असो, हे सगळेचे सगळे खर्च हे गुजरात व्यापारी मंडळाच्याच माध्यमातून होतात. गुजरात व्यापारी मंडळाच्या आधारावर आपलं आयुष्य जगतायत. मग तू कुठल्या तोंडाने गुजराती समाजाला नावं ठेवतोय? खुल्या डोळ्याने पाहायचंच असेल ते जाऊन बघ अंबानींच्या घरी. इको फ्रेंडली गणपती आपण साजरा करतो आहोत. दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि भूप्रदूषण होतं. प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून आपण ही सुपारी गणेश स्थापन केलेला आहे. सुपारेश्वर 1 रुपयाच्या सुपारीपासून, म्हणजे सुपारी ही गणपतीचं प्रतीक आहे आणि नारळामध्ये नारळाचं मंदिर करून सुपारी त्यात बसवण्यात आलेली आहे. अगदी छोटी सुपारी, 1 इंच लांबी तिची रुंदी आहे. आणि आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर केलेला नाही. प्लास्टिक पर्यावरण हानिकारक आहे. वीजसुद्धा आपण इथे वापरलेली नाही, कारण विजेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. सगळं आपण टाळून नैसर्गिक घटकापासून आपण हे बनवलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.